शिर्डी विधानसभेमध्ये काय नाही, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच यांना. ते गावामध्ये गटतट असतात, कोणी नाराज होत असतं, एकमेकाचे आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपले गटतट नाराजी बाजूला ठेवून साहेबांसाठी आपण एक झालं पाहिजे. आणि साहेब आमच्यासाठी 5 वर्ष काम करतात, रात्रंदिवस काम करतात. काही म्हणजे फार सगळी एक दिवस आपण त्यांच्यासाठी दिला तर काय हरकत नाही, एक दिवस काय 4 दिवस देऊ, तो विषय नाही. परंतु मग आपण 5 वर्ष निवांत होतो ना. आता एकच नंबर विखे साहेब, त्यांचा अनुक्रमानिका नंबर आहे एकच नंबर. विखे साहेब एक नंबर. विखे पाटील आमचा एक नंबर माणूस आहे, हे आमचं सोनं आहे. आम्ही स्वतः आमचे जे सगळे आहे गटतट सगळं विसरून आम्ही आता सध्या विखे साहेबांचे काम करणार आहोत. वस्ती अण्णाभाऊ साठेनगर तिथं 1.5 कोटीचा निधी येऊन अजून 40 लाख शिल्लक आहे. म्हणजे त्यांना काय काम करायचं हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे इतका भरपूर निधी, भरीव निधी नामदार राधाकृष्ण यांच्या मार्फत 100% भेटणार. गटतट हे गावापुरतेच राहणार मर्यादित. आम्ही नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजय दादा यांच्या सोबतच आम्ही हे हेवे दावे सगळे गावातले बाजूला ठेवून साहेबांचं काम करू राहिलोय. नाही, घोगरेबाई कोण आम्ही ओळखीतच नाही, पाहिलंच नाही अजून, तो ओळखायचा काय विषय. साहेबांची माणसं कधीपासून लहानपण आमच्या आजी वडिलांपासून आतापर्यंत आमची मुलं साहेबांचीच माणसं. कुठलाही कार्यक्रम आणला साहेबांना सोडत नाही. आमच्या गावामध्ये समजा गटतट किंवा मागून आलेले माझ्यासारखे कार्यकर्ते 5 वर्षापूर्वी, मी बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्ता होतो, मी आज राधाकृष्ण विखेंबरोबर 5 वर्षापासून काम करतोय. सोसायटीचं राजकारण असेल, ट्रस्टचं राजकारण असेल, डेअरीचं राजकारण असेल, ग्रामपंचायत राजकारण असेल, ते काही दिवस बाजूला ठेवा आणि 20 तारखेपर्यंत 20 तारखेनंतर आपण आपले गटतट काय डोके फोडायचे ते फोडू. परंतु आपलं जे आहे 20 तारखेपर्यंत आपण साहेबांचे आहेत, आपण साहेबांसाठी काम करायचं. राधाकृष्ण विखे पाटलांना आणि गावाच्या विकासामध्ये आज आमचा आशु खुर्द गाव तालुक्यामध्ये 1 नंबर आहे. हे बघा साहेब, तुम्हाला आता खरं सांगतो, आम्ही विरोधक उमेदवार आहे असं आम्ही ग्राह्य धरतच नाही. त्याचं कारण असं का आम्हाला फक्त विखे पाटील माहिती. ईव्हीएम मशीनवर फक्त आमचे साहेबच दिसतात, आम्हाला दुसरं कोणीच दिसत नाही. आश्वी खुर्दमध्ये 100% विकास झालेला आहे. एखादी गल्लीत जर 2 जरी घर असले तिथपर्यंत ब्लॉक असेल, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल, पाण्याचे नळ असेल, स्ट्रीट लाईट असेल. आमच्या इथं दलित वस्ती आहे, आमच्या अण्णाभाऊ साठेनगर म्हणून. एकट्या दलित वस्तीला सुजयदादांनी 1.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. ही विकासाची गंगा आमच्यापर्यंत जी पोहोचवली ती विखे साहेबांनी पोहोचवली. इथून मागे 7 पंचवार्षिकला ते निवडून आले. जो विकास इथं झाला असा विकास तुम्हाला कुठल्याच मतदार क्षेत्रामध्ये बघायला मिळणार नाहीये. नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, मी आता शिर्डी मतदारसंघामध्ये असलेला आश्वी खुर्द या गावामध्ये आलोय. खरं तर महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण शिर्डीमधल्या अनेक भागामध्ये जाऊन तेथील लोकांचा नेमका विधानसभेविषयी कौल काय, लोक काय बोलते, चर्चा काय चालू आहे, लोकांचं म्हणणं काय, लोक कोणाच्या पाठीमागे येते हे बघण्याचा आपण बरेच दिवस त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि त्याच अनुषंगाने मी आता आश्वी खुर्द या गावामध्ये आलो. नेमकं या भागातील लोकांची प्रतिक्रिया काय. खरं तर आपण ह्याच्या आधी देखील आश्वी खुर्दमध्ये बऱ्याच दिवसापर्यंत जवळपास 1 महिन्याखाली सुद्धा ग्राउंड रिपोर्ट घेतला होता. त्यानंतरच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया त्या. खरं तर वातावरण जसं निवडणुकीत जवळ येईल तसं त्या ठिकाणी लोकांची सुद्धा प्रतिक्रिया काय बदलल्या आहेत का, लोक पुन्हा एकदा विखे पाटलांच्या पाठीमागे राहणार आहेत का, लोक काय विखे पाटलांना बदलून दुसरा उमेदवार या भागामध्ये देणार आहेत. चला लोकांसोबत संवाद साधूया. ताई नमस्ते. नमस्ते. तुमचं गाव? आश्वी खुर्द, शोभना प्रकाश सोनवणे. हो, मी सर्वसाधारण गृहिणी आहे. निवडणुकीचं लक्ष असते? हो, नक्कीच लक्ष असतं आमचं. महिलांचं लक्ष दिलंच पाहिजे. महिलांकडे लक्ष दिलंच पाहिजे. महिलांचं सक्षमीकरण पण केलं पाहिजे. कोण करेल सक्षमीकरण? कारण बघायला गेलं तर विखे साहेब या भागाचे आमदार होते, महिला उमेदवार या ठिकाणी मिळणार आहे. काय महिलांचं मत आहे का, काय बदल करावं का काय? नाही, आता आम्हाला जे आहे ना, तर विकासाची गंगा आमच्यापर्यंत जी पोहोचवली ती विखे साहेबांनी पोहोचवली. इथून मागे 7 पंचवार्षिकला ते निवडून आले. जो विकास इथं झाला असा विकास तुम्हाला कुठल्याच मतदार क्षेत्रामध्ये बघायला मिळणार नाहीये. आणि त्यांनी हा विकास आहे ना, म्हणजे प्रत्येक पंचवार्षिकला पुढे जातोय. त्याच्यामुळे आम्हाला आता विखे साहेबच पाहिजेत. विखे साहेबच पाहिजे. हो, विखे साहेबच पाहिजेत आम्हाला. आता विखे साहेब म्हणले तर बरेच दिवस होते, काय केले ते गावासाठी? त्यांनी गावासाठी रस्ते केले, खडीकरण केलं. त्यांनी आमच्यासाठी शाळा कॉलेज, म्हणजे जो मुलगा आम्ही KG ला घालतो तो PG करून बाहेर निघतो. आणि PG केल्यानंतर त्याच्या समोर असं चित्र नसतं की मी आता जॉब कुठं करू, तर तो जॉब सुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे आम्हाला. म्हणजे त्यांची एवढी त्यांनी यंत्रणा राबवलेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे उपाशी कुणी आमच्याकडे राहणारच नाही, सापडणार नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे मिनी मुंबई म्हणतो ना आपण, ती मिनी मुंबई इथं आहे असं आम्हाला बघायला मिळतं शिर्डीमध्ये, शिर्डी मतदारसंघामध्ये. लोक म्हणते सगळ्यांसाठी आहे. कारण तुमची जशी कॅटेगरी असेल, तुम्हाला जसे मार्क्स असतील तसे तुम्हाला त्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आणि आता महिलांसाठी तर विनामूल्य आहे.
कुठल्याही महिलेला कुठलीच फी भरायची नाहीये. शिवाय त्या लहान मुली जर समजा बाहेरून येतात तर त्यांना सायकलची सोय केलेली आहे. पुन्हा आता बसची सोय केलेली आहे. वाड्या वस्त्यांवरून मुली यायच्या तर थोडस मग पालक पाठवायला जरा कंटाळा करायचे, तर आता त्यांनी अक्षरशः बस पाठवतात. ते बस येते आणि बस मग त्यांना ती घेऊन येते त्या मुलींना तिथपर्यंत. म्हणजे सगळ्या सोयी सगळ्या नसती शिक्षण संस्था तर काय झालं तर इथले विद्यार्थी पुण्या मुंबई पर्यंत जाऊ शकले नसते. एक अर्धवट शिक्षण सोडावं लागलं असतं आणि माझ्यासारखी आज कॅमेरा समोर तुम्हाला दिसली नसती कदाचित. हो, माझं शिक्षण 12वी झालं, लग्न झालं, पण मी लग्नानंतर BA केलं, MA केलं, इथेच केलं, विखेंच्या संस्थेमध्ये केलं. घरी राहून तिकडे मुलंही झाली, मला शिक्षणही केलं आणि मी महिला सक्षमीकरण नाही केलं. बचत गट चालवली, त्याच्यातनं उद्योग उभे केले. उद्योगांमध्ये आज इतकी सक्षम आहे. आज तुम्ही म्हणाल का BA MA झाल्या मग तुमचा पगार 70-80 हजार असेल. माझा पगार जर ऐकलं तुम्ही तर तुम्हाला सुद्धा चक्कर येईल. माझं वर्षाचं आत्ताचं टर्नओव्हर माझं 12 ते 15 लाखाचं आहे. हो. नमस्ते. नमस्ते, रामकृष्ण हरी. काय म्हणताय वारकरी मंडळ? काय बस ठीक, आनंदी आनंद. आनंद. बर, काय काय करतो मी? कीर्तन, प्रवचन, वारकरी संप्रदायाची जमेल तशी सेवा. बरं, आमच्या पंढरपूरला काही दौरा कितीतरी वेळा. जगाचा बापच तिथे, त्याच्याकडे जायचं आहे. राजकारणाकडे लक्ष ऐकल्या. राजकारण तसा विषय आपला नाहीये, पण वेळेप्रसंगी कधी कधी पाहावं लागतं. काय इकडे काय म्हणते शिर्डीतलं वारकरी संप्रदाय किंवा एकूण लोकांच्या काय प्रतिक्रिया काय होईल इकडे? प्रतिक्रिया काय, आता आमच्याकडे नामदार राधाकृष्ण विखे पाटील एकच नाव आहे. धर्माचं कार्य ज्या माणसाकडून होतंय, अध्यात्माचं कार्य ज्या माणसाकडून होतं, समाजकारण ज्यांच्याकडून होतं, लोकांनी मला असं वाटतं त्यांना आता उचलून घेतलं आणि काही चुकीचा निर्णय आहे समाजाचा, सामान्य मतदाराचा. एवढे दिवस का निवडून दिला असेल एका व्यक्तीला? का निवडून दिलं म्हणजे काम बोलतोय ना. आता तुम्हाला आत्ताच एक बात सांगतो. ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प व्हायचा नेवाशामध्ये. आतापर्यंत एवढे मंत्रिमंडळात गेलेले नेते असतील, आमदार खासदार असतील, कोणाच्या लक्षात आलं नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी जिथे लिहिली गेली पैशाच्या खांबाला पाठ लावून, नामदार साहेबांनी यावेळी त्या ठिकाणी 800 कोटीचा प्रकल्प मंजूर केलाय ज्ञानेश्वर सृष्टी नावाने. आमचं एक सामान्य गाव आहे, छोटस गाव आहे आश्वी गाव. त्या आश्वी गावामध्ये आमच्या भगवान प्रभू रामचंद्राची भक्ती करणारी शिवभक्त पुंजाई माता होती. 20 लाखाचा निधी स्थानिक लेवलला दिलाय. म्हणजे त्याच्यासाठी मग काय पाहिजे. आणि अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात, सुखातही पण आणि दुःखातही पण परस्पर निरोप जरी गेला तरी साहेबांचं तिथे प्रतिनिधी असतील, स्वतः साहेब असतील. तुम्ही केव्हाही फोन करा ना, तुमच्या हाकेला सावध येत तर तुमचा फोन उचलतील, शंकाच नाही. साहेब फोन उचलतील 100%. निवडणूक चालू आहे, प्रचार तरीही ट्राय करायचे. बघा तुम्ही, कॅमेरा चालू आहे, असू द्या. बघा साहेबाला फोन लावायचा, विखे साहेबांना. बघूया साहेब फोन उचलते त्यांचा. हॅलो. हा साहेब, जय हरी. आश्वी मधून सचिन महाराज बोलतोय, गायकवाड. सचिन महाराज गायकवाड, आश्वी मधून. पत्रकार इथे बाईट घेता येते आणि पैज लागली होती साहेब फोन उचलतील का नाही म्हणून. हा, आता पत्रकार माझ्या समोर आहेत. हे साहेब बोलतात, ऐका तुम्ही. आहेत. आमचा नेता आमच्यासाठी केव्हाही उपलब्ध आहे. हो, झाली खात्री तुमची? हो हो, ठीक आहे. त्यांना मी जास्त वेळ घेतला नाही, पण तुमचं बोलणं ऐकलं ना तुम्ही. खर तर महत्वाची प्रतिक्रिया खरं तर बघायला मिळते. निवडणुकीचा टायमिंग आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं एखाद्या सामान्य एक वारकऱ्या माणसाचा जर साहेब फोन उचलत असेल तर करा. एवढं प्रेम कसं काय लोकांचं? कामच असं आहे, काम बोलतंय. बर, म्हणजे ही निवडणुकीत असं आहे आता. हा, एरवी हमेशा साहेब ह्या रूटनी जाताना वाटेत कोणी दिसला, प्रेमाचा माणूस उभा राहून 2 शब्दाची खुशाली घेतल्याशिवाय पुढे ढळत नाही. म्हणजे साहेबांची गाडी दिसली मग आपण थांबू, नाही, साहेबांनी थांबून विचारणा करायची, बाबा काय गावात कसं चाललंय, बरं आहे, कमी जास्त, सोनं धुणं सगळं. म्हणजे आज 8वी वेळ आहे. 8वी वेळ आहे ना. इलेक्शन पिरियड आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व मतदार बंधूंना एक विनंती करतो नम्रतेची, की आपल्याला याही वेळेला पुन्हा एकदा भरघोस मताने आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांना भरभरून विजयी करायचा आहे. कारण आपल्या कामाचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस. आता तुम्ही पाहिलं चॅनलवरती, फोन केल्याबरोबर साहेबांनी फोन रिसीव्ह केला. आपला हक्काचा माणूस. एकदा मत द्यायचं आणि 5 वर्ष त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. एकदा त्यांच्या कामा पडायचं, 5 वर्ष त्यांच्याकडून काम करायचं. सर्वांना विनंती आहे, भरभरून मत द्या आणि भरघोस मताने साहेबांना विजयी करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्ते. नमस्ते. तुमचं गाव कुठलं? आश्वी. आम्ही प्रॉपर देडगावचे, पण खूप वर्षापासून सासरे इथं सेटल झाले. इथं आश्वी मध्ये मेडिकल शॉप आहे आमच्या इथे. बर.
इथल्या राजकारणाकडे काय लक्ष आहे तुमचं? आहे ना, मी त्यांच्या संस्थेमध्ये वगैरे स्कूल कमिटीमध्ये वगैरे आहे पदावर आणि पतसंस्थेत पण होते. बर बर हा. कशी आहेत माणसं ते? एक नंबर, थोडंच नाही दाखवायला दुसरं कोण नाहीच आहे. देव झाकायचं आणि त्यांना दाखवायचं बर बस. एवढं लोकांचं जीव आहे. हो, इतकं प्रेम आहे त्यांचं पण आमच्यावर आहे आणि आमचं पण त्यांचं. आमचं खूप लाडका नेता आहे. त्यांच्याकडे कोणी गेलं तर निराशच होणार नाही. छोटं काम घेऊन जा, मोठं काम घेऊन जा, कोणतंही असू दे, मंदिराचं असू दे, कोण पुलावरचं असू दे. पुलाचं नदीतनं आधी पूर्वी जावं लागायचं, साहेबांनी पूल केला त्याच्यामुळं ते आश्वीचं आणि आश्वीचं दळणवळण आपण म्हणतो येणं जाणं, व्यवहार वगैरे सगळे सुरळीत चालू आहे. नाही तर नावेतून खूप प्रॉब्लेम यायचं जायला, लोक कंटाळा करायचे असं. आणि कॅनलचा पण पूल केला त्यांनी. मंदिराला आता या मंदिराला त्यांनी 20 लाख रुपये देणगी दिलेली आहे. कामं भरपूर झाली. कामं भरपूर आहे. कामं कोणतं त्यांनी नाही केलं हे विचारा तुम्ही, सांगायलाच नाहीये कोणतं नाही केलं, सगळं केलं. बहिणींना खुश केलं, शेतकऱ्यांना खुश केलं, व्यापाऱ्यांना खुश केलं. आमचा हा जो बाजारपेठेचा हा रस्ता आहे तर 12-15 वर्षापूर्वी इथं रस्ता रुंदीकरण होणार होतं, पण त्यावेळेला सगळ्यांना खूप चिंता पडली, सगळ्यांचे अर्धे दुकानं जात होते आणि मग खूप प्रश्न पडला. 2-3 महिने सगळे बेचैन. मग सगळे ज्येष्ठ मंडळी आपले 2-3 गाड्या करून साहेबांकडे गेले की असं आमचा प्रॉब्लेम आहे. तर साहेब म्हणे चालेल. त्यांनी 1 मिनिटात तिथले त्याच मीटिंग मध्ये पुढे वरती फोन केला, हे रुंदीकरण थांबवलं नाही तर आज तुम्हाला इथं एकही दुकान दिसलं नसतं. 4 दुकान इकडं 4 तिकडं, तुम्हाला आश्वीला बाजारपेठच दिसली नाही. म्हणजे विशेष लक्ष आहे का साहेब? हो, विशेष लक्ष आहे. महिलांकडे आहे का, म्हणजे खास करून महिलांकडे पण आहे त्यांचं. शालीनताईचं पण असतं, शाळेवर असतं. आता सुष्मिताताई पण लक्ष देत आहेत. परत धनश्रीताई पण त्यांचं येणं जाणं असतं. सुजय दादांचं पण लक्ष असतं. त्यांचे पूर्ण कुटुंब आहे ना त्यांनी सेवेसाठी वाहून घेतलेलं आहे पद्मश्रींपासून. आणि बाळासाहेब विखे जे होते ते आमच्या सासऱ्यांचे मित्रच होते तेव्हापासून. म्हणजे आमचं ही 2री-3री पिढी त्यांच्या सेवेत आहे. आम्ही त्यांच्या सेवेत नाही म्हणता येणार, ते आमच्या सेवेत आहे. बरोबर. आता काय होईल मतदानाला तुमचं, महिलांचं मत काय बाकी तिकडेच आहे? हा, साहेबांना प्रश्नच नाही. मला घोगरेबाई माहिती आहे. घोगरेबाई माहिती आहे? घोगरेबाई आहे ना, आता ऐकलंय नाव. आणि आता फक्त ते आता विरोधी पार्टीचे आले तर आपल्याला पॉम्पलेट घ्यावं लागतं, त्याच्यावर फोटो पाहिला. त्यांना आम्ही अजून पाहिलं नव्हतं, त्यांचं नाव पण ऐकलेलं नव्हतं आणि ते अजून कधी दारापर्यंत पण कोणाच्या आल्या नाही. साहेब येते सुख दुःखात येतात. अगदी सहज आमचं रोडवरच मेडिकल आहे. हे जाता जाता एकदा म्हणे साहेब चहाला या, तर ते वरवंडीला वगैरे कुठं लग्नाला गेले, येता त्यांनी शटर ते गेट उघडून फ्लॅप उघडून आतमध्ये येऊन बसले. उलट आमच्या शेडचं लक्ष नव्हतं आणि म्हणे सांगा चहा आता. म्हणजे आणि आमचे सासरे आजारी असायचे तेव्हा पण ताईंचा साहेबांचा घरी चक्कर व्हायचा. किती माहिती का? किती निवडून येतील अंदाज आहे का? आहे ना, भरपूर येतील, 1.5-2 लाखाने. नमस्ते, काय नाव? माझं नाव सचिन क्षीरसागर. बर, दादा डॉक्टर. हो. कुठे कुठे फिरता? मी जवळपास आश्वी परिसर ते 4-5 गाव आहे, त्या गावांमध्ये फिरतो मी. बर, जवळपास शेडगाव आहे. सामान्य माणूस बऱ्याच तुमचा संपर्क गावांनी. काय शिर्डी चित्र कसं राहिला तिकडे? शिर्डीचा तर साहेब सोडून तर काही मला पर्याय दिसत नाही. साहेब नाही, आता 7 वेळा ते आमदार झालेत, मंत्री पण झाले, 8व्यांदा तर 100% होणारच, त्यात काही वादच नाही, शंकाच नाही. आणि शंका घ्यायचं काही कारण पण नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे साहेबांशिवाय पर्याय नाही शिर्डी मतदारसंघाला, नाहीच. आणखी मी जो अनुभव घेतो आजूबाजूच्या गावांमध्ये सगळी आणि कमीत कमी माझं भरपूर घरांशी कॉन्टॅक्ट आहे, तर त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या कामातून सगळं लक्षात येतं. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं का साहेब आमच्यासाठी देव माणूसाची. बरोबर, त्यामुळं बोलतात ना स्वर्गात गेल्यावर आपल्याला देव दिसतात, आम्हाला आमचा देव माणूस इथेच भेटला साहेब. का साहेबांशिवाय पर्याय नाही. असं नाही, लोकांचा विश्वास एवढा नाही आहे ना, जे काम आहे तसे काम आहे त्यांचे, आणि त्यांनी तेवढा विश्वास संपादन पण केलाय. साहेब विधानसभा काय म्हणते शिर्डीची? शिर्डीची विधानसभा आमदार राधाकृष्ण विखे पाटील निवडून येतील 100%. मला गावातली विरोधात बोलून लोक कुठे सापडते मी गेलो पाहिजे. विरोधात इथं नाही सापडत तुम्हाला. मला त्या चौकात गेलं पुढे कोणत्याही चौकात तुम्ही विरोधातले माणसं नाही सापडले. नाही, साहेबाचं काम बोलतोय. बर, दहशत आहे त्यांच्याकडे? दहशत कशाची? काय म्हणतात दादागिरी? बॅनर बघायला मिळाला दादागिरी आहे ना त्यांची कामाच्या बाबतीत. कामाच्या बाबतीत 100% दादागिरी. आपण कोणचंही काम घेऊन जाते करून देणार. 100% दादागिरीनं काम करून देणार. आमच्या इथं दलित वस्ती आहे, आमच्या अण्णाभाऊ साठे नगर म्हणून.
एकट्या दलित वस्तीला सुजयदादांनी 1.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. घरातून जर बाहेर निघालं ना पायाला माती लागत नाही, पेवर ब्लॉक ही दहशत त्यांची 100% आहे. दुसरी कोणची ती माहित नाही आम्हाला. विरोधक का कोणत्या मुद्द्यावरती मतदान मागते ते? ते विरोधकांनी त्यांचं काम करावं, आपण आपलं काम करायचं. एक तुम्हाला खरं सांगतो, जे विखे पाटील उभे आहेत, साहेब उभे आमच्यासाठी आणि गोरगरिबांचं जे मत साहेबांसाठी. काय नाव? बापूसाहेब पांडुरंग गायकवाड. काय गावात दुपारी गावात काय? दुपारी काय नाही, आलो होतो सहज. बर, काय निवडणुकी काय म्हणते कधी? निवडणूक अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे. कोणाला? राधाकृष्ण विखे पाटलांना. काय कामच तेवढे भरपूर केलेले आहेत. आणि गावाच्या विकासामध्ये आज आमचा आशिव खुर्द गाव तालुक्यामध्ये 1 नंबर आहे. तर हे सगळा विकास गेल्या पंचवार्षिक पासून राधाकृष्ण विखे पाटलांनीच केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे का त्यांना भरघोस मतानं आम्हाला निवडून द्यायचे. आणि आमचं आशिव खुर्द गाव जवळजवळ 100% त्यांच्या पाठीशी आहे. आणि सर्वच मंडळी त्यांच्या अगदी कसून प्रचार करीत आहेत. निवडून येतील येणारच 100%. निवड येतील नाही, जवळजवळ 1 लाखाच्या फरकानं ते निवडून येणार आहे. नमस्ते. नमस्ते. माझं नाव मेजर दिलीप पवार तक्ते. मेजर होता तुम्ही? हा, मेजर होतो. कधी रिटायर झाला? मी रिटायर 2008 मध्ये झालो. 2008. मग आता काय शेतीच? आता शेतीनं थोडासा व्यवसाय माझ्यावाला आहे. बर, काय मेजरचं काय प्रतिक्रिया इकडे विधानसभेची? विधानसभेची अशी प्रतिक्रिया आहे की आमची जी विखे पाटील आहे, विखे पाटील 100% निवडून येणार. नमस्ते. काय नाव? मी भाऊसाहेब कुशाबा बेडवे. बरं, काय शेती करता? काय माझा व्यवसाय आहे सलूनचा व्यवसाय आहे? हो, हे इथं या गाड्यांमध्येच आहे आशिव खुर्दला. बर, भरपूर असतील मग? हो, येतात ना माझ्याकडे. असतील. प्रचार यंत्रणा काय चालू आहे? कसं चालू आहे? प्रचार यंत्रणा खूप चालू आहे, सगळ्यांचीच यंत्रणा चालू आहे. पण साहेबांचं आमचं गाव पूर्ण साहेबांना पाठीमागे आहे. साहेबांना पाठीमागे? हो. विरोधात आहेत पण बोटावर मोजणे इतके आहेत. बर. हो, इथून आशिव मधून लीड भेटणार विखे साहेबांना. हे काय आमचे जोडीदार आहेत, त्यांना पण विचारून बघा तुम्ही. साहेबांना पाठीमागे आहे ना आशिव गाव पूर्ण आहे. बर. हो. मग काय आता लोक काय होईल खालचित्र बाकीचं? गावातलं राजकारण काय म्हणते? गावातलं राजकारण फक्त एक आहे की विकास कामं ह्या गावामध्ये पूर्ण झालेली आहेत. आमच्या इकडून साहेबांना लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आशिव खुर्द मधून लीड भेटणार त्यांना. नमस्ते. काय नाव? दामोदर यशवंत क्षीरसागर. काय शेती आहे? काय शेती, गायांचा व्यवसाय. गायांचा व्यवसाय आहे. किती असते दूध जातं 100-1 लिटर जातं. बर, चांगलं आहे आमचं दूध उत्पादक. काय म्हणतोय दूध उत्पादक? काय नाही, सगळे लोक आहे ना म्हणजे आनंदी आहे सगळे. बर, काय अनुदान मिळत नाही म्हणते? नाही, मिळतं आमच्याकडे. आलं अनुदान आलं, दुधाचे पगार वेळेवर होतात, तशी काही अडचण नाही आमची. बर, सगळ्यांचं व्यवस्थित चालतंय. लोक कशी काय लवकर लोक काही म्हणत असतील, पण आमच्या इथं तर सर्वसाधारण डेअरीचे पेमेंट व्यवस्थित होतं, त्यात अनुदान व्यवस्थित होतं, तर आम्हाला काही अडचण नाही त्यांची. तुम्ही साहेबांकडे आहे? आम्ही साहेबांची माणसं. कधीपासून? लहानपण आमच्या आजी वडिलांपासून तर आतापर्यंत आमची मुलं साहेबांचीच माणसं. साहेबांकडे? साहेबांच कुठलाही कार्यक्रम आणला साहेबांना सोडत नाही, कोणाचं ऐकायचं नाही. काय साहेब 100% येणार. 1 लाख मताच्या वरच यायला पाहिजे साहेब. कारण कुठलंही काम असलं आमच्या आश्वी परिसरातलं, मुरमीकरण असू द्या, कोणाचं काही घरगुती काही काम थोडस काही वादवून असलं तरी साहेबाकडे गेलं तरी सॉल्व्ह होतं आमचं. नमस्ते. काय नाव? तक्ते जयललित. हो, पेंटर आहे मी. आणि पहिल्यापासून इकडं पेंटरचा व्यवसाय मला लहानपणापासून आवडत होता. तर मी सध्या प्रवरीमध्ये शिक्षक आहे विखे साहेबांकडं. हो, शिक्षक आहे मी. त्याच्या आधी मी थोरात साहेबांकडं अर्ज दिला होता कामाला लागण्यासाठी. तर त्यांनी कुठल्या प्रकारचं ते मला म्हणले का तुमचं तुमचं कोणाची सही आहे का, कोण तुमचं ओळखीचं पुढारी आहे का, काय आहे. पण तिथं असा न्याय असं मिळत नाही थोरात साहेबांकडं. काय होतं ते म्हणते तुमचं कुणी आहे का, इथं आहे का. पण मी विखे साहेबांची इथं अर्ज टाकला, आठवड्याभरात माझं काम झालं. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार आहेत. आणि इथं आमच्या गावात आशिव गावात थोरात साहेबांनी सभा झाली. माझ्या दुकानापुढे सभा होती. का सभा आमच्या गावात झाली, पण आमच्या गावातलेच माणसं दिसले नाहीत. फक्त आमच्या गावातले फक्त 20 जण होते. आशिव गावात फक्त 20 जण होते. त्यांनी सगळ्या बाहेरच्या गाड्या आणलेल्या होत्या, बाहेरून गाड्या आणलेल्या होत्या आणि गर्दी तयार केली होती. ते सांगत होते 40 वर्षापासून मी एकच पहिली सभा बघितली, काहीच एवढी गर्दी बघितली का. गर्दी त्यांनी सगळी संगमनेरवरून आणली होती आणि बाहेरच्या देशातून सगळी बाहेरच्या गावातून त्यांनी सगळी गर्दी येऊन गावात केली. का त्यांनी फक्त दाखवून द्यावा गावामध्ये, आशिव गावात दाखवून द्यावा का आशिव गावात माणसं कोण त्यांनी फक्त दाखवून द्यावा. 10 माणसं स्टेजवरती होते,
5 माणसं खुर्च्या येत होते आणि 2-3 माणसं फूड व्हिडिओ काढले होते. आम्हाला आमचे आशु गावात माणसं दिसले नाहीत. ते लोक कर्मचारी जेव्हा म्हणायचे की जेवण व्यवस्था नाही काही नाही, त्यांचेच कुरकुरे खायचे हाल, कुरकुरे खाऊन ते घरी गेले. म्हणलं बिचारे भाऊ आमच्या घरी चला जेवण करा आणि मग जा म्हणलं. ते म्हणे काही नाही म्हणे साहेब आम्हाला कोणते आमचा कोणी फोटो काढील, आम्हाला परत नोकरी बदनाम करतील. त्याच्यामुळे मग अशी त्यांची शिक्षकांचे असे हाल आहेत. पण आमच्या विखे साहेबांकडे असे कुठल्या प्रकारचे असे हाल नाही, कुठल्या प्रकारचं काही नाही. फक्त काय साहेब दिसले आम्ही लगेच स्वतःहून तिथं आम्ही जाणार प्रचार करणार. काही कुठल्या प्रकारचं आम्हाला बंधन नाही, काही नाही दबाव काहीच दबाव. नमस्ते हो. नमस्कार. बसलाय गावात काय नाही आलो पोरांना शाळेत शाळा इथं साहेबांच्या इथं साहेबांची शाळा आहे का? ह्या गावात पण हो कुठली इंग्लिश मिडियम प्रवारा. बर संस्था नाही आहे त्यांच्यावर. हो विकास केलेला आहे त्यांनी एवढा. त्यांच्या शाळा इथं आहेत, कॉलेज आहेत, आमच्या मुलांना इथं कामधंदे आहेत. आमचे बरेच इथं गरीब कुटुंबातले मुलं आहेत. बदलाय नाही म्हणते लोक. नाही बदलायचं नाही, साहेबाच्या ना विखे साहेब 100%. 100%. नाही घोगरेबाई कोण आम्ही ओळखीतच नाही, आम्ही पाहिलंच नाही अजून. तो ओळखायचा काही विषय काय नाही, काहीच नाही त्यांचं काहीच नाही. आता एक साधं उदाहरण सांगतो. माझा चुलत भाऊ आता विळ्यातला ऍडमिट आहे. विळ्यातला त्याचा पूर्ण खर्च आता सध्याला साहेब घेतात. आमची परिस्थिती एकदम गरिबीची, आमच्याकडे पैसा नाही. आम्ही जेव्हा पैसे कमवून आणू तेव्हा आम्ही पोट भरू अशी आमची परिस्थिती. पण एवढा खर्च 3-3.5 लाखाचा आम्हाला खर्च पेलो होत नव्हता. आम्ही साहेबांकडे गेलो, दादांना भेटलो, त्यांनी आमचा भाऊ त्यांच्या फोनवर तिथं विळ्यातला ऍडमिट केला आणि पूर्ण ट्रीटमेंट फ्री चालू आहे. त्याच्यात मी मातंग समाजाचा आहे. आमच्या समाजात शेती हा व्यवसायच नाही आमचा. आमच्याकडे 95% लोक बिगर शेतीचेच आहेत मातंग समाजातले. पण साहेबांच्या या संस्था आहेत, कारखाने आहेत, याच्यामध्ये आमच्या बऱ्याच मुलांना रोजगार, मुलींना रोजगार मिळाला आहे. आणि एक त्यांनी आमची आर्थिक परिस्थिती भक्कम केलेली, म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा हा साहेबांना आहे. आणि दहशतीचा जर विषय झाला तर मी अमोल सुभाष भडकवाड, माझे वडील सुभाष किसन भडकवाड आणि माझे आजोबा किसन सीताराम भडकवाड, आमची 3री पिढी साहेबांसंग ऍक्टिव्ह आहे. कुठं असता कामाला मी सध्याला इथंच आहे साहेबांकडेच, विखे साहेबांकडे. किती वय तुमचं? माझं वय आहे आता 26. पोरं घेऊन थांबला गॅंग. हो बसलो सर, घरचं काम आटोपलं, गायांचं वगैरे बसलो आता. किती काय आहे आता सध्याला 4 आहे, शेडचं काम चालू आहे आता. वाढवा येते हो आता अनुदान आल्यामुळे मग भरपूर फायदा होणार आहे शेतकऱ्याला. हो लोक कशी काय करते, अनुदान नाही सरकार पाडायचं, विखे पाटला पाडायचं. असं होणारच नाही सर, असं कोणीच म्हणू शकत नाही का अनुदान आलं नाही म्हणून. आता त्यांचा सॉफ्टवेअरचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून झाला असेल काहीतरी, नाही तर डॉक्युमेंटची पूर्तता केली नसेल त्यांनी, बरोबर त्याच्यामुळे झालं असेल. काय होईल काय म्हणते पोरांचं काय म्हणणं इकडे? नाही आता युवा पोरं तर सगळं आमच्या नामदार विखे साहेबांसोबतच आहे. बर हो, कारण त्यामागे काहीतरी कारण पण आहेत, त्याच्यामुळे सगळे साहेबांसोबतच आहे. काय कारण आहे तरी? आता त्यांनी सगळ्या सुविधा दिल्या आहेत साहेब. आपल्या ज्या शिर्डी मतदारसंघामध्ये ना सगळ्या सुविधा, शैक्षणिक म्हणा, औद्योगिक म्हणा, आरोग्य विभागाचं म्हणा, भरपूर काही साहेबांनी पूर्तता केलेली. आता 500 ते 700 एकर मध्ये MIDCचं पण त्यांनी घोषणा केलेली आहे. आता हो तरुण पोरांसाठी रोजगार अवेलेबल होणार आता नाही का, त्यामुळे भरपूर काही साहेबांनी केलेलं आहे. आणि हा बोला. मला गावात विरोधात प्रतिक्रिया लोक कुठे भेटले, कुठल्या चौकात गेलं पाहिजे? तुम्ही कुठं पण जा, कोणीच विरोधात बोलणार नाही साहेबांच्या. पलीकडे चौकात गेलं बाहेर कुठं जा, कुठं जा. म्हणजे का दहशत आहे काय त्यांची? नाही अजिबात दहशत काहीच नाही साहेब. जर दहशत जर असती ना आम्ही घाबरून बोललो असतो. सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही घाबरून बोललो असतो. आणि आम्ही तर काही घाबरून बोलत नाही, एकदम स्पष्टपणे सांगतो साहेब. आम्ही साहेबांसोबतच घाबरायचं काही कारणच येत नाही, कारण साहेबांनी सगळी पूर्तता केलेली साहेब आम्हाला. आमचं जर कोणतं काम बाकी असतं तर आम्ही बोललो असतो, तुमच्याशी संवाद साधला असता. आम्ही डायरेक्ट त्यांना आमचं जर त्यांच्याकडे जाऊन काम होत नसतं आम्ही डायरेक्ट त्यांना याच्या मार्फत सांगितलं असतं साहेब हे काम करा, म्हणजे त्वरित झालं असतं. पण असं तसं काही नाही. उमेदवार आहेत ना त्या घोगरेबाई, त्याचे बॅनर बघा मी तुम्हाला दहशतमुक्त शिर्डी करायची, भयमुक्त शिर्डी करायची, काय प्रकार आहे? हे बघा साहेब तुम्हाला आता खरं सांगतो, आम्ही विरोधक उमेदवार आहे असं आम्ही ग्राह्य धरतच नाही. त्याचं कारण असं का आम्हाला फक्त विखे पाटील माहिती, काय माहित नाही बाकी काहीच माहित नाही. EVM मशीनवर फक्त आमचे साहेबच दिसतात, आम्हाला दुसरं कोणीच दिसत नाही. तुम्ही माझ्या व्यतिरिक्त मी आता सर्वसामान्य कार्यकर्ताची, म्हणजे माझं कसं आहे माहितीये का, मी एकुलते एक घरातच, घरचंच बघावं लागतं मला सगळं, त्याच्यामुळे मी लांब ड्युटीला जात नाही, काही नाही, घरचंच बघतो सगळं. माझ्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारा, एखाद्या वृद्ध व्यक्तीला विचारा, प्लस एखाद्या छोट्याशा मुलाला विचारा, सगळे विखे पाटलांचंच नाव घेतील आणि त्यांची तेवढी पुण्य आहे. मी आता माझ्या मार्फत तुम्हाला, मला 22 नोव्हेंबरला एक फोन आला होता, मी काही होऊन केला नव्हता, तुम्हाला एक रेकॉर्डिंग ऐकू दो, तेवढी फक्त तुम्ही, मित्र आहेत आमचे, पण आमचा काही तसा काही विषय नव्हता. आता तुम्ही एक ऐका, तुम्हाला समजेल.
मला गावात आहे ना सगळे भैया नावाने काय नाही काय काय नाही काय म्हणता काय चाललंय हवा काय तिकडे हवा थंडी सध्या लय थंडी पडली माझाच आवाज येतोय काय रे माझाच मला आवाज परत येतोय हा आता गेला काय बोलतो तू कुठे काय नाही म्हणलं असं इकडे मुंबईला आहे ना कधी येणार आहे 19 येवर काय अरे नको घालू अरे मतदान व्हायमध्ये साहेबांनी आपले उपकार केलेले 65,000 रुपये आपले गरिबीच्या परिस्थितीत माफ केलेले कुठे रे माझे पप्पा एक्सपायर झाले तेव्हा त्यांनी लोन होतं तेवढं आपला 7-12 क्लिअर केलेलं आहे भाऊ अरे बापरे हा आम्हाला माहित बी नव्हतं आमच्या गावातल्या एक माणसाने अर्ज दिला साहेबांनी सही केली बरोबर बँक डायरेक्ट नील हा अमृतवाहिनी आम्ही बसलो बरं तुम्ही ऐकलं एकदम गरीब मुलगा आहे परिस्थिती एकदम गरीब आहे साहेब त्याची आणि तो माझ्या सोबतच होता म्हणजे शिक्षण आमचं सोबत झालेलं तो बाहेर गावातला आहे पण आहे शिर्डी मतदारसंघातलाच आहे आता असे जर म्हणजे एवढी मदत आहे साहेबांची तर मग कोण विसरणार हो त्यांना आज पुन्हा एकदा सिद्ध झालं का साहेब आमच्यासाठी देव माणूसाची बरोबर त्यामुळं बोलतात ना स्वर्गात गेल्यावर आपल्याला देव दिसतात आम्हाला आमचा देव माणूस इथेच भेटला साहेब नमस्ते नमस्कार तुमचं काय नाव यश भंडारी आशिखुर्दच मध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या लोकांच्या आता काय गावामध्ये काय बदल झालाय काय लोक काय विचार वेगळा काय करणार प्रचार यंत्रणा निवडणूक जवळ आले काय आश्वी चित्र काय राहिले आश्वी खुर्दमध्ये 100% विकास झालेला आहे एखादी गल्लीत जर 2 जरी घर असले तिथपर्यंत ब्लॉक असेल सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल पाण्याचे नळ असेल स्ट्रीट लाईट असेल आणि संपूर्ण वयश्री योजनेचा लाभ असेल वयश्री योजना झाली नंतर त्यानंतर लाडकी बहिणीचा नंतर जे रेशन कार्डचे कॅम्प आमदार राधाकृष्ण विखे साहेबांनी घेतले घरोघर जाऊन रेशन कार्ड दिले संपूर्ण छोट्या छोट्या घटकांपर्यंत त्यांच्या योजनेचा ते लाभ देतात आणि विशेषतः आश्वी खुर्द त्यांचं खूप प्रेम आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पूर्ण विकास हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत झालेला आता तुम्ही कॉर्नर सभेमध्ये ऐकलं असेल ही जी मातंग वस्ती अण्णाभाऊ साठेनगर तिथं 1.5 कोटीचा निधी येऊन अजून 40 लाख शिल्लक आहे म्हणजे त्यांना काय काम करायचं हा प्रश्न पडलेला आहे म्हणजे इतका भरपूर निधी भरीव निधी नामदार राधाकृष्ण यांच्या मार्फत 100% भेटणार नमस्ते नमस्ते सर तर गेल्या वेळेस शिर्डीला आलतो त्यावेळेस तुम्ही पण अगदी बेधडक प्रतिक्रिया आपल्यासोबत बोलताना दिली अगदी मतदान आता 4-5 दिवसावरती मतदान राहिले काय वातावरण काय बदललंय काय लोक अजून त्याच प्रमाणात साहेबांच्या पाठीमागे आहेत काय प्रचाराला काय वेगळा वेग आलाय काय लोक पण काय बदल करणार आहेत काय चित्र आहे असा विषय आश्वी खुर्द गाव आणि परिसराचं जर म्हटलं तर विखे साहेबांच्या सोबत लोक आहेत कारण गट तट आणि हे नाही का आपण काय म्हणतो गटतटाचं राजकारण जे चालतं ते काय विखे साहेबांच्या बाबतीत काही नाही चालू राहिलं ते कशामुळं का विकास कामं त्यांचे खूप कामं आहे त्यांची विकास कामं आणि विरोधकाला सोबत घेऊन काम करणे किंवा विरोधकांचे कामं करणे विरोधकाला विरोधक न समजता ते स्वतःचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ते कामं करतात ना साहेब त्याच्यामुळं मग साहेबांना इथं म्हणजे काही अडचण येणार नाही एवढ्या परिसरात तरी काही अडचण येणार नाही आणि राहिला विषय सोसायटी ग्रामपंचायत असेल किंवा हे गटातटाचा प्रत्येक गावामध्ये तो विषय चालूच आहे हे सगळे लोक विसरलेले तो विषय आणि तो विषय विसरून लोक फक्त विखे साहेबांना आम्ही स्वतः आमचे जे सगळे आहे गटतट सगळं विसरून आम्ही आता सध्या विखे साहेबांचे काम करणार आहोत आणि कैलास नारे दोडके लोकांच्या प्रतिक्रिया बऱ्याच ठिकाणी घेतल्या त्या लोक काय विखे पाटला म्हणायचे काय आहे का नाही विखे पाटील आमचा 1 नंबर माणूस आहे कसं काय हे आमचं सोनं आहे ते नमस्ते नमस्ते रामकृष्ण हरी फार 25 वर्ष झाली 25 हॉटेल आपलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आमच्यावर आहे हो बर हॉटेलमध्ये काय असतं काय आपलं हॉटेल हो आपलंच आहे ना आपलंच आहे हो बर झाल्यावर आम्हाला चहा मस्त सांगा एकदा ओके चहा पाजणार तुम्हाला गिराईक भरपूर असेल सकाळ संध्याकाळ अहो योगायोग परमेश्वराची कृपा आहे पांडुरंग आमच्या वडिलांचं नाव होतं बर मग ते पांडुरंगाची कृपा आहे एकदम छान पैकी सगळं आता इथं निवडणुकीचं लक्ष आहे का इकडल्या राजकारणाकडे हा निवडणूक आहे ना आता काय होईल इकडे आता 1 नंबर विखे साहेब त्यांचा अनुक्रमानिका नंबर आहे 1 नंबर विखे साहेब 1 नंबर येथील निवडून नो चॅलेंज 100% येतील 1 नंबर माणूस 1 नंबर म्हणून 1 नंबर आहे माणूस 1 नंबर फॅमिली 1 नंबर आणि त्यांचा नंबर पण 1 नंबर मध्ये एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये काय लोक बसले ती काय माहिती बघू नमस्ते नमस्कार नाही निवांत बसले हॉटेलमध्ये
काय नाही, सब बसलो दुपारी आता निवांत. निवांत. हो, काम करून आलो, शेतीचे काम. बर आता 3-4 वाजेपर्यंत निवांत. हो, आता हे सध्या इलेक्शन चालू आहे विधानसभेचं, त्यासाठी मग आता गावात यायचं. काय म्हणते आश्वी खुर्द, काय म्हणते इकडे? आश्वी खुर्द आमचा पूर्णपणे विखे साहेबांचं गट आहे. विखे साहेबांच्या मागे आश्वी खुर्दचं जवळ 80% जनता राहील. 80% मतदान. हे कामच तेवढे आहेत ना. म्हणजे गावामध्ये सगळे रस्त्याचे काम असतील, घरकुलाचे काम असतील, तुमचे बाकीचे आणखीन सगळ्या प्रकारचे काम, फार्म लाडकी बहिणीचे फॉर्म भरून घ्यायचे काम असतील, किंवा लोकांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने 1 रुपयाच्या इन्शुरन्स मध्ये त्यांनी भरपूर पैसे मिळवून दिलेत. अनेक कामं राधाकृष्ण विखेंनी या मतदारसंघात केले. त्याच्यामुळे आमचं 80% गाव राधाकृष्ण विखेंच्या मागे राहील नक्की. नाही, गटातटाचं नाही. आता आमच्या गावामध्ये समजा गट तट किंवा मागून आलेले माझ्यासारखे कार्यकर्ते 5 वर्षापूर्वी, मी बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्ता होतो, मी आज राधाकृष्ण विखेंबरोबर 5 वर्षापासून काम करतोय. पण आम्ही पहिल्या दिवशी जी आमची गावामध्ये जी नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला, त्या मीटिंग मध्येच मीच सांगितलं की मग एक करा की गावामध्ये सोसायटीचं राजकारण असेल, ट्रस्टचं राजकारण असेल, डेअरीचं राजकारण असेल, ग्रामपंचायत राजकारण असेल, ते काही दिवस बाजूला ठेवा आणि 20 तारखेपर्यंत, 20 तारखेनंतर आपण आपले गट तट काय डोके फोडायचे ते फोडू. परंतु आपलं जे आहे 20 तारखेपर्यंत आपण साहेबांचे आहेत, आपण साहेबांसाठी काम करायचंय. यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आणि माझी तरुणांना मी त्या दिवशी आव्हान केलं की तरुणांनी सगळं लीड घ्या, तरुणांनी लीड घ्या, तुम्ही सगळे कामं करा. तुम्ही काय कामं असतील ते आम्हाला सांगा. हे पॉम्पलेट वाटायचे असतील ती तयारी आमची, परंतु साहेबांना मतदान 80% गाव आपलं चाललं पाहिजे. साहेब आमच्यासाठी 5 वर्ष काम करतात, रात्रंदिवस काम करतात. काही म्हणजे फार सगळी 1 दिवस आपण त्यांच्यासाठी दिला तर काय हरकत नाही, 1 दिवस काय 4 दिवस देऊ, तो विषय नाही. परंतु मग आपण 5 वर्ष निवांत होतो ना. तर गावामध्ये जी गटतटाचं राजकारण होते त्याचं काय साहेबांना काय फटका दिवस असं वाटते? नाही, तसं काही नाही बरं का. काय माहिती का, प्रत्येक गावामध्ये गटतट असतात, कोणी नाराज होत असतं, एकमेकाचे आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपले गटतट नाराजी बाजूला ठेवून साहेबांसाठी आपण एक झालं पाहिजे. आणि साहेबांसाठी एक होऊन सर्व कार्यकर्त्यांनी एका जीवाने काम करून साहेबांना प्रचंड मताधक्क्याने निवडून आणलं पाहिजे. आणि तसं पाहता आमच्या गावामध्ये गटतट बाजूला ठेवून सर्व लोक एकत्र आलेलेच आहेत आणि मतदान करणारच आहेत. साहेबांनाच प्रचंड बहुमताने लोक निवडून देतील. आमचं गाव पहिल्यापासून साहेबांच्या पाठीमागे राहिलेले 5 वर्षापासून नाही, साहेब 35 वर्षापासून आमदार आहेत आणि आमच्या गावामध्ये खूप कामं त्यांनी केले आहेत. नमस्ते. नमस्ते. काय नाव? मोहित गंगाधर गायकवाड. काय करता काम? मी माझं कृषी सेवा आहे, दूध डेअरी आणि शेती करतो. बरं. हा, त्याच्यानंतर थोडंफार राजकारण करतो. राजकारण चालू आहे. काय राजकारण काय करता आतापर्यंत? काय केलं? आतापर्यंत काय नाही, ग्रामपंचायत इलेक्शन लढवलं. आता पुढं चालू आहे सामाजिक कार्य चालू आहे. काय सामान्य माणूस म्हणून किंवा थोडा राजकारणात आहे म्हणून म्हणतोय. काय शिर्डीमध्ये कसं चालू आहे विधानसभा? शिर्डी विधानसभेमध्ये काय नाही, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच येणार. हो, 100%. बर. कशासाठी त्यांना आणायचं? कशासाठी म्हणजे आता हे जे काही विरोधक म्हणा किंवा कोण काय जे काही वावड्या उठवते, दहशतवाद, हा दहशतवाद काही इथं काहीच नाही आमच्याकडं. दहशत नाही, काहीच नाही इथं. फक्त विखे साहेबांचं एकच आहे दहशत आहे, विकास कामांची दहशत आहे. बाकी काय दुसरी दहशत काहीच नाही. काही लोक पोरं होती की तुम्ही गेल्या वेळेस काय उभं राहिलं, काय चर्चा काय? हा, मागच्या वर्षी आम्ही ग्रामपंचायत इलेक्शनला लढलो. त्याच्यात इथंच आश्वी खुर्द आम्ही विखे पाटील साहेबांचंच काम करत होतो. पण स्थानिक गाव पुढाऱ्यांच्या या विरोधामुळे आम्ही अपक्ष पॅनल तयार करून इलेक्शन लढवलं. त्याच्यात आम्ही इलेक्शन लढलो. ग्रामपंचायतला आम्ही चुरशीची लढत झाली. त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही लढला? हो, त्यांच्या विरोधात जाऊन लढलो. आता काय नाही, नामदार साहेबांसोबतच आहे. हे गट तट हे गावापुरतेच राहणार मर्यादित. आम्ही नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजय दादा यांच्या सोबतच आहे. आम्ही हे हेवे दावे सगळे गावातले बाजूला ठेवून साहेबांचं काम करू राहिलोय. करायचं? हो, 100%. तुमच्यापर्यंत बाकीच्या गावाला काय सांगताल नाही तुम्ही? बाकीच्या गावांना पण सांगणार मी का विकास हा जो झालेला आहे याच्या या लाटेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. असं वाटत नाही की त्यांच्या आपल्याला संधी दिली नाही, त्यांच्या मागे का जाईल असं काय नाही राजकारण? नाही, साहेबांचा तसा विषय नाही, हे स्थानिक गाव लेवलचा विषय आहे. नामदार साहेब हे स्थानिक ग्रामपंचायत मध्ये
स्थानिक ग्रामपंचायत इलेक्शन असन, सोसायटी असन, इथं ते काही डोकं घालत नाही. इथे स्थानिक पुढारी यांचा विरोध राहतो. त्याच्यामुळे साहेबांना विरोध करणं किंवा दादाला विरोध करणं हे आमच्या बुद्धीला योग्य नाही वाटत. तर संपूर्ण आश्वी खुर्द ग्राउंड रिपोर्ट घेत असताना प्रामुख्यानं विखे साहेबांवरती लोक त्या ठिकाणी समाधानी असल्याचे चित्र बघायला मिळते. आपण प्रामुख्याने विचारतो की विखेंच्या विरोधात बोलणारे लोक आपल्या कुठल्या चौकात सापडतील, तर त्या ठिकाणी सांगण्यात गावामध्ये अगदी मोजके विरोधक आहे, त्यामुळे ते तुम्हाला सध्याला कुठे सापडणार पण नाही अशी चर्चा लोकांकडून या ठिकाणी आपल्यासोबत बघायला मिळते. तर ज्या भागामध्ये महत्वाची कामं झाली, ती पाण्याची, रस्त्याची, विजेची, विखे साहेबांमुळे मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कामं झाल्यामुळे इथला भाग तर विखे पाटलांच्या पाठीमागे असले चित्र या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बघायला मिळतंय. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, आश्वी खुर्द.